6 महिन्याचं बाळ झालं, की त्यासाठी आपण काहीतरी पौष्टिक असं खाण्यासाठी बनवत असतो. तर त्यातलाच म्हणजे की नाचणी सत्व. तर बाळासाठी अतिशय उत्तम असं हे नाचणी सत्व प्रीमिक्स असतं. तर हे प्रीमिक्स बाजारातून न घेता घरी कसं बनवायचं ते आपण बघूयात. कारण माझंही बाळ लहान आहे, तर मग माझ्या बाळासाठी मी बनवणार होते. तर मग मला वाटलं, की तुमच्यासोबतही शेअर करावा. तर त्यासाठी आज तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करत आहे. तर मार्केटमधून अशा प्रकारची नाचणी आपल्याला आणायची आहे. तर ती स्वच्छ अशी चाळून आणि फाकडून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात काही खडे असतील तर तेही बघून घ्यायचे. त्यानंतर इथे 3 ते 4 पाण्याचा वापर करून छान आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर चाळणीत अशा पद्धतीने पूर्ण पाणी निचरेपर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर पाणी निचरून झालं की कडकडीच्या उन्हात 2 तास त्याला आपल्याला वाळवून घ्यायची आहे. वाळून झाले की चक्कीतून म्हणजेच की गिरणीतून अशा पद्धतीने बारीक असं दळून आणायचं आहे. तर एकदम बारीक असं दळण आणलं की इथे आपल्याला वापरायचं आहे चाळणी. तर मैद्याची चाळणी इथे आपल्याला वापरायची आहे. तर मैद्याची चाळणी नसेल तर ओढणीला बांधूनही त्यापासून आपण हे पीठ चाळू शकतं. तर जास्त कोंडा नको असायला त्यासाठी इथे आपण वापरणार आहोत पिठीची चाळणी. तर चाळणी घेऊयात. त्यानंतर अशा पद्धतीने थोडं-थोडं करून आपल्याला इथे पीठ चाळून घ्यायचं आहे. तर सगळंच पीठ चाळून घेतलं, की इथे कोंडा आपल्याला बाजूला करायचा आहे. त्यानंतर पीठ चाळून घेतलं, की यात आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत. तर प्रिमिक्स इथे आपण बनवणार आहोत, तर त्यासाठी इथे आपल्याला घरगुती असे जिन्नस वापरायचे आहे. त्यानंतर इथे मी घेत आहे 15 ते 20 इतके बदाम. तर बदामाची पावडर इथे आपल्याला वापरायची आहे. तर बदाम फ्लेवर असल्यामुळे इथे बारीक असे मी बदाम करून घेतलेले आहे. तर बदाम जास्त बारीक केलं तर त्याला तेल सुटतं. तर थोडं 5-5 मिनिटाने ब्रेक घेत आपल्याला हे बारीक करायचे असतात. तर बदाम बारीक केल्यानंतर पिठात आपल्याला ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे घालूयात पिठी साखर. तर पिठी साखर 4 ते 5 चमचे इथे आपल्याला घालायची आहे. जर तुमच्या बाळाला गोड आवडत नसेल, तर इथे फक्त मिठाचा वापर केला तरीही चालेल. पण जर साखर टाकली तर चव अधिकच छान लागत असते. त्यानंतर इथे घालूयात 1 मोठा चमचा भरून इतकी विलायची पावडर. त्यानंतर अर्धा चमचा इतकी घालूयात सुंठ पावडर. विलायची पावडर आणि सुंठ पावडर जर घातली, तर टेस्ट एकदम छान लागत असते आणि बाळही आवडीने खात असतं. तर इथे आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही. तर मीठ तुम्हाला हवं असेल तर ज्यावेळेस आपण नाचणी सत्वाचं जी पेस्ट बनवतो त्यासोबतच आपण मीठ वापरू शकतो. तर मग प्रीमिक्स एकदम मिक्स करून घेऊयात. तर छान मिक्स करून घेतल्यानंतर छान काचेची बरणी इथे आपल्याला स्वच्छ धुवून ऊन दाखवून घ्यायची आहे. तर त्या बरणीत इथे मी पीठ भरत आहे. तर हवाबंद बरणीत आपल्याला हे प्रीमिक्स भरून ठेवायचं आहे, जेणेकरून ते 1.5 ते 2 महिने छान आरामात टिकेल. तर जितकं बसेल तितकं पीठ मी यात टाकून घेणार आहे. बाकीचं उरलेलं पीठ इथे आपल्याला रोजच्या वापरासाठी ठेवायचं आहे. तर तयार आहे आपलं मस्त असं नाचणी सत्व प्रीमिक्स. कुठलाही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता तुम्हीही नक्की ट्राय करा. तर मग चला आता यापासून पेज कशी बनवायची ते बघूया. तर बरणी ही आपली तयार आहे. आता ही बरणी एकदम एअरटाईट अशी असल्यामुळे दुसऱ्या भांड्यात मी पीठ काढून घेतलेले आहे. तर हे पीठ मी रोजच्या वापरासाठी दुसऱ्या डब्यात असं स्टोअर करणार आहे. तर माझं नाचणी सत्वाची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आता पेज कशी बनवायची ते बघूया. तर त्यासाठी इथं स्वच्छ धुवून घेतलेली वाटी मी घेतलेली आहे. तर बाळासाठी जर तुम्ही खाण्यासाठी काही बनवत असाल, तर वाटी आणि चमचा गरम पाण्यात उकळूनच त्यापासून तुम्ही बनवा. म्हणजेच की बाळाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. तर इथे मी 3 चमचे इतकं प्रेमिक्स घेतलेलं आहे. प्रेमिक्स घेतल्यानंतर इथे आपल्याला वापरायचं आहे नॉर्मल पाणी. तर साधं पाणी इथे मी टाकून घेत आहे. पाणी आपल्याला इतकंच इथे वापरायचं आहे, जी की त्यातल्या गुठळ्या मोडल्या जाईल इतपत आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे. तर पाणी टाकून घेतलं, की छान यातल्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे. जर डायरेक्ट पीठ जर आपण गरम पाण्यात वापरलं, तर त्याच्या गुठळ्या तयार होत असतात. तर त्यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला छान गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि एकदम स्लरी अशी तयार करून घ्यायची आहे. त्यामुळे एकदम स्मूथ असं आपलं पेस्ट तयार होत असते आणि त्यापासून तयार होणारी पेज एकदम छान अशी होत असते. तर पेस्टही आपली तयार आहे. तर आता गॅसवर भांडं ठेवूयात आणि त्या भांड्यात 1 वाटी भर इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी पाणी इथे मला पुरेसं वाटत नव्हतं. त्यासाठी थोडं पाणी पुन्हा मी यात ॲड करत आहे.
तर बाळाच्या गरजेनुसार इथे पाण्याचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता. जर बाळ नव्याने सुरुवात करत असेल, तर पेस्ट थोडी पातळच ठेवा. तर पाणी थोडं उकळत आलं, की यात चिमूटभर इतकं मी मीठ ॲड करत आहे. जर प्रीमिक्समध्ये आपण मीठ ॲड केलं, तर प्रीमिक्सला पाणी सुटत असतं. तर मग त्यासाठी इथे आपल्याला मीठ नंतरच ॲड करायचं असतं. त्यानंतर इथे वापरूया थोडंसं इतकं जिरा पावडर. 1 पिंच वरून इतकं मी जिरा पावडर वापरत आहे. त्यामुळे एकदम छान अशी चव लागत असते. त्यानंतर पाण्याला छान उकळी आली, की त्यात आपल्याला घालायची आहे तयार करून घेतलेली नाचणी सत्वाची पेस्ट. तर गॅस बारीक करूयात आणि यात घालूयात नाचणी सत्वाची पेस्ट. तर व्हिडिओ इथे थोडा स्किप झालेला असल्यामुळे बऱ्यापैकी आपली पेस्टही शिजत आलेली होती. तर हरकत नाही, पेज अजून शिजायची आहे. तर मग इथे चमच्याच्या मदतीने एकसारख्या पद्धतीने आपल्याला ही हलवत राहायची आहे. त्यामुळे यात गुठळ्या होत नाही. तर लक्षात असू द्या, जर तुम्हाला नाचणी सत्वाचं जर पेस्ट बनवायची आहे, तर इथे गार पाण्यात हे पीठ मिक्स करून नंतर गरम पाण्यात आपल्याला टाकायचे आहे. त्यामुळे पेज एकदम स्मूथ अशी तयार होत असते. तर ही पेज आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायची आहे. तर पेजही छान शिजत आलेली आहे. तर तयार आहे आपली इथं 6 महिन्याच्या वरील बाळासाठी नाचणी सत्वाची पेज. तर मग ही पेस्ट पूर्णपणे गार झाली की हिला आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे. जर बाळ नव्यानेच खाण्यास सुरुवात केलेली असेल तर नक्कीच चाळून घ्यायचं. त्यामुळे त्यातले काही काडी कचरा किंवा जे आपण जिन्नस बारीक केलेले आहेत त्यातले कण बाळाच्या घशात न जाता एकदम प्लेन अशी त्याला पेस्ट भेटावी त्यासाठी ते आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे. 6 महिन्याच्या वरील बाळासाठी अजून खूप साऱ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता होममेड सॅरेलॅक कसं बनवायचं त्याची ही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मग माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप सारे व्हिडिओसुद्धा मी आधी दिलेले आहेत तर तेही नक्की जाऊन चेक करा. तर आपल्या बाळाची जी पेज आहे तीही गार झालेली आहे. छान त्याला चाळून घेऊयात. तर बारीक अशी मी चाळणी इथे वापरत आहे. तर 6 महिन्याच्या वरील बाळासाठी आपण काय-काय खायला देऊ शकतो, तर याची जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर व्हिडिओज नक्की बघत चला. खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरगुती प्रीमिक्स जर आपण तयार केलं, तर त्याचा कलरही खूप छान येत असतो आणि विशेष म्हणजे त्यात प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे बिनधास्त आपण आपल्या बाळाला खाऊ घालू शकतो. तर पॅकेटवाले न वापरता शक्यतो घरी बनवा. हे जे प्रीमिक्स आपण बघितलं ते 1 किलोच्या प्रमाणात इतकं होतं. तर 1 किलो प्रीमिक्स भरपूर आपल्याला दिवस जात असतो. कमीत कमी 1.5 ते 2 महिने सहज वापरू शकतो. तर जास्त प्रीमिक्स बनवू नका. 1 महिन्याचं किंवा 1.5 महिन्याचं 1 किलोच्या प्रमाणातच प्रीमिक्स बनवा. हवं असेल तर पुन्हा आपल्याला ताजं बनवू शकतो. तर अशा पद्धतीने पेजही छान चाळून घेतलेली आहे. तर इथे बघू शकतात एकदम स्मूथ अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्या बाळाला आपण खायला घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.